पुण्यात राहणारे 5 जिवलग मित्र सुट्टीत काहीतरी वेगळं करायचं ठरवतात. आदित्य, रोहन, समीर, ओमकार आणि त्यांची एकमेव मैत्रीण स्नेहा सगळे कॉलेजपासून एकत्र. एका संध्याकाळी चहा पिताना स्नेहा म्हणते, आपण केदारनाथ धामला जाऊया ना, फक्त फिरायला नाही, मन शांत करायला. सगळे एकमताने होकार देतात. प्रवासाची सुरुवात. रेल्वे, मग बस आणि शेवटी ट्रेक. डोंगर, धुके, थंड वारा आणि भोवती निसर्गाचं सौंदर्य. कधी हशा, कधी थकवा, पण कोणीही तक्रार करत नाही. स्नेहा सगळ्यांना धीर देते. थोडं अजून, मंदिर जवळ आलंय. अडचणींचा सामना. ट्रेक करताना अचानक पाऊस सुरू होतो. रस्ता निसरडा होतो. समीरचा पाय घसरतो, पण आदित्य आणि ओंकार लगेच त्याला सावरतात. त्या क्षणी रोहन म्हणतो, मित्र असतील तर कोणतीही अडचण कठीण वाटत नाही. केदारनाथ धाम. शेवटी ते केदारनाथ मंदिरासमोर पोहोचतात. बर्फाच्छादित डोंगर, घंटानाद आणि मंदिराचं तेजस्वी रूप पाहून सगळे स्तब्ध होतात. स्नेहाच्या डोळ्यात पाणी येतं. ती हळूच म्हणते, इथे आल्यावर कळतं आयुष्यात शांती काय असते. सगळे मनापासून देवाला नमस्कार करतात. परतीच्या प्रवासात सगळे बदललेले असतात. जास्त शांत, जास्त एकमेकांच्या जवळ. ओंकार हसत म्हणतो, ही ट्रिप फोटोसाठी नव्हती, आठवणींसाठी होती. सगळे मान हलवतात. बोध. 1. खरी मैत्री म्हणजे प्रवासात साथ देणं. 2. आणि खरी श्रद्धा म्हणजे मनातली शांती.